प्रचिती यायला तो कुठल्या रूपात यायला हवा किंवा विशिष्ट रूपात यायला हवा असं काही नाही. आणि प्रचिती मला असं वाटतं की सर्व मला असं वाटतं आपल्या जगण्यातच ती येत असते. हा एकच चित्रपट नाही की मी त्यांच्यासोबत काम केलं आहे. आमचा म्हणण्याचं कारण हे की प्रियदर्शन जाधव यांनी दिग्दर्शित केलेला आगामी चित्रपट जो येणार आहे लवकरच, काटाकीर नावाचा, त्यातही ते मी माणूस म्हणून पण आणि ऍक्टर म्हणून पण आणि इन जनरल पण मी काही फार हट्ट धरत नाही की माझीच प्रमुख भूमिका असली पाहिजे आणि मग त्याच्या भोवती सिनेमा रिव्हॉल्व्ह झाला पाहिजे. असं मी सिनेमात तरी नाही करत, नाटकात एक वेळ करेन मी. रसिकांनी प्रियदर्शन, पहिलं तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये. खूप सुंदर ट्रेलर आज आम्हाला पाहायला मिळालं आहे आणि खरंच प्रेक्षकांना तेही आवडणार आहे. काय सांगाल त्याबद्दल? आणि तुम्हाला ट्रेलर पाहून पहिल्यांदाच तुम्हीही पाहिला असेल, कसं वाटलंय? नाही, आम्ही खूप एक्सायटेड झालो. आम्ही ज्या पद्धतीचा सिनेमा इमॅजिन केला होता जो संपूर्णपणे काय आपण म्हणू एंटरटेनमेंट हा त्याचा गाभा आहे, हे त्याचं मूळ आहे. सगळ्यात ब्युटिफुल गोष्ट म्हणजे काहीही लपवाछपवी नाही आहे की आम्हाला एंटरटेनिंग करायचा नव्हता पण जरा आता तो एंटरटेनिंग झाला, किंवा आम्हाला एंटरटेनिंग करायचा होता पण तो तेवढा नाही झाला, असली काही लपवाछपवी नाही. ऑन द फेस आहे. ह्या लेवलचा तो एंटरटेनिंग सिनेमा आहे कम्प्लिटली, ज्याला कन्व्हेन्शनल शब्दात मसालापट असं म्हणतात, जे मला कधी आवडत नाही. कारण साध्या सिनेमात सुद्धा मसाला असतोच की, म्हणजे तुम्ही त्याशिवाय सिनेमा कसा होईल. तर मी काय त्याला असा मसालापट म्हणणार नाही, पण मला एवढं नक्की वाटतं की सिनेमा शहरातल्या माणसाबरोबर गावाखेड्यातल्या, निमशहरातल्या, गावातल्या माणसाला सुद्धा तो आपलासा वाटेल. जितका देव त्यांना आपलासा वाटतो, जितका विठ्ठल त्यांना आपलासा वाटतो, तेवढाच हा सिनेमा आपलासा वाटेल. ट्रेलर बघून मला तरी वाटलं. ते माझी साधारण सिमिलर फिलिंग आहे. कारण की एकदा ट्रेलर जेव्हा पहिल्यांदा लावला होता आणि तो संपला, त्यानंतर मला जे काही एक साधारण ऑरा जाणवला इकडे, मला ॲक्च्युली असं प्रत्येक ट्रेलर लॉन्च नाही होत, पण मला आज ॲक्च्युली जाणवलं की पीपल वर व्हेरी हॅपी आणि काहीतरी एक छान, मग ते म्युझिकमुळे असेल, ते व्हिज्युअल्समुळे असेल, पण काहीतरी छान एक इम्पॅक्ट मला जाणवला. त्यामुळे आय एम व्हेरी होप. बरं, तुम्हाला जेव्हा हे सांगण्यात आलं की डंका फिल्म आपण करतोय, असं विठ्ठलावरती वगैरे असणार आहे, तुम्हाला असं वाटलं का की म्हणजे त्या लुकमध्ये वगैरे असं असणार आहे की व्हाईट कपडे वगैरे, किंवा त्या पूर्ण त्या जर्नीचं किंवा काही असं, किंवा लुकआउट कसे असतील? मी तर खूप साऱ्या लुकमध्ये असणार होतो. इव्हेंच्युअली मी या लुकला लॉक झालो. कारण श्रेयस बरोबर माझा हा तिसरा सिनेमा आहे. मला माहिती आहे श्रेयस कशा पद्धतीने काम करतो, आणि मी माणूस म्हणून पण आणि ऍक्टर म्हणून पण आणि इन जनरल पण मी काही फार हट्ट धरत नाही की माझीच प्रमुख भूमिका असली पाहिजे आणि मग त्याच्या भोवती सिनेमा रिव्हॉल्व्ह झाला पाहिजे. असं मी सिनेमात तरी नाही करत, नाटकात एक वेळ करेन मी. पण सिनेमात मला असं वाटतं की तुम्ही इतक्या सगळ्या एलिमेंटचा भाग असता. मी आधी अनिकेतचा रोल करणार होतो, मग मी किरणचा रोल करणार होतो. इव्हेंच्युअली तिसरा रोल हाच उरला, कारण हिच्या एवढा मी सुंदर दिसू शकत नाही, मी सरदार दिसू शकत नाही, मी विलन दिसू शकत नाही, सयाजी शिंदेने इतकी माझी झेप नाही, आणि अविनाश नारकरांनी इतकी माझी खोली नाही. त्यामुळे उरलं सुरलं जे काही कॅरेक्टर आहे ते एकच आहे, तर तेच कॅरेक्टर करायची वेळ माझ्यावर आली. पण जे काही केलंय मी त्यात मी अत्यंत समाधानी असं म्हणता येणार नाही ऍक्टर म्हणून. पण काही गोष्टी मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की काही गोष्टी मी नव्याने शिकल्या आणि काही गोष्टी नव्याने शिकल्या पाहिजेत असंही जाणवलं. बरं रसिका, तुझी डॅशिंग एंट्री दाखवलेलीच आहे, आणि काय सांगशील त्याबद्दलही? आणि फायटिंग सीन वगैरे नॉर्मली आता याचे असतात, हिरोचे असतात, आणि तुला ते दिलेले आहेत आता. नाही, माझी पहिलीच वेळ होती ॲक्च्युली ॲक्शन करायची, आणि मला आवर्जून आत्ता उल्लेख करायचा ॲक्शनचा विषय निघाला तर आमचे ॲक्शन डिरेक्टर जे आहेत पम्मा पाजी, ही इज ॲन एक्सिलंट मॅन वेन इट कम्स टू ॲक्शन डिरेक्शन. आणि त्यांनी आम्हाला फायटिंगचे आमचं एक वर्कशॉप झालं होतं त्यांच्यासोबत. सो सगळाच अनुभव माझ्यासाठी खूप जास्त विलक्षणीय आणि नवीन होता. फर्स्ट ऑफ ऑल बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला नव्याने शिकायला मिळाल्यात पम्मा पाजींमुळे. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे की तुम्ही फिल्म बघताना किंवा एकदा फिल्म तुम्ही बघून आलात की मग माझ्याकडे खूप गोष्टी आहेत सांगायला. त्यामुळे आय रादर टॉक देत. हे तू आताही सांगू शकतेस काही गोष्टी जर तुला सांगायच्या असतील तर, त्या रिलेटेड किंवा सिनेमा रिलेटेड. ते आमचा एक
नाही, मला पम्माबाजींचं का माझा एवढं कनेक्शन झालंय किंवा कौतुक आहे, कारण की हा एकच चित्रपट नाही की मी त्यांच्यासोबत काम केलंय. आमचा म्हणण्याचं कारण हे की प्रियदर्शन जाधव यांनी दिग्दर्शित केलेला आगामी चित्रपट जो येणार आहे लवकरच, काटाकीर नावाचा, त्यातही ते ॲक्शन डिरेक्टर म्हणून आहेत आणि त्यांचं नॉलेज अफाट आहे. म्हणजे त्यांना फ्रेममध्ये कुठे कोण कसं येईल, काय करेल, काय नाही, वॉट एव्हर, हिज नॉलेज इज इम्पेकेबल. सो त्यातही त्यांचं काम अत्यंत सुंदर आणि खूप जास्त बघण्यासारखं आहे. सो आय एम एक्स्ट्रीमली एक्सायटेड की म्हणजे डंका तर आहेच आणि त्यानंतर काटाकीरमधलं सुद्धा त्यांचं ॲक्शनचं काम इज ब्युटिफुल ब्युटिफुल. डंका सिनेमा आहे म्हणजे विठ्ठलावरती आहे. तुमच्या लाईफमध्ये असा काही प्रसंग घडलाय का, किंवा विठ्ठलाची प्रचिती आली अशा टायमाला की विठ्ठला आता तूच धावू नये, असं काही? हे बघ कसं असतं, आपण काय प्रचिती यायला तो कुठल्या रूपात यायला हवा किंवा विशिष्ट रूपात यायला हवा असं काही नाही. आणि प्रचिती मला असं वाटतं की सर्व मला असं वाटतं आपल्या जगण्यातच ती येत असते. आपण जेव्हा अत्यंत काय आपण म्हणू वाईट फेजमध्ये असू असं आपण म्हणू, किंवा चांगल्या फेजमध्ये नसू असं जेव्हा आपण म्हणू, तेव्हा आपण कुठल्या ना कुठल्या शक्तीचा आधार घेण्याचा प्रयत्न करतोच. माणसाच्या रूपात असेल, माणसाच्या आत असलेल्या देवाच्या रूपात असेल, कसंही असेल. सो तोच विठ्ठल असावा ह्या मताचा मी आहे. आपण त्याला एक रूप दिलेलं आहे आणि आपण त्या रूपाला आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण त्याची भक्ती वगैरे करतो. पण त्याचं काही रूप आहे असं मला वाटत नाही. तो सगळीकडे आहे. बरं, पंढरीला जाणं वगैरे असं झालंय का? एकदाच गेलोय, फार म्हणजे आता प्रामाणिकपणे सांगायचं तर एकदाच गेलोय, अगदी 4-5 तासांकरता गेलोय म्हणण्यापेक्षा मी सासवडमध्ये होतो आणि वारी तिकडे होती, त्यामुळे मला ते तो निदान एक 3-4 तासांचा अनुभव घेता आला. अफलातून एनर्जी असते, प्रचंड एक काहीतरी एक ओढीने लोक तिकडे जात असतात आणि माझ्या डोळ्यासमोर नेहमी ते एक चित्र आहे की एक छोटी मुलगी आपल्या आजीचा हात धरून सासवडचा घाट असा ती मग पूर्ण वेळ ती चालत होती. आता ते किती काळ ती आजी आणि ती मुलगी चालत होते किंवा काय ते मला माहिती नाही, पण ते बघायला मला इतकं काय आपण म्हणू, उगाच लाखो आणि करोडोच्या संख्येने उगाच लोक जात नसतील ना, काहीतरी त्यांच्या भक्तीमागे काहीतरी एक अत्यंत जबरदस्त हेतू म्हणता येणार नाही, पण ओढ नक्कीच आहे असं वाटतं नेहमी. पण असं खरंच असं पूर्ण वारी मी खरंच प्रामाणिकपणे सांगतो मी केली नाही. रसिका, तुला काही प्रचिती वगैरे? बापरे, नाही, मला असं वाटतं की मी जे काही माझं स्पिरिच्युअल बिलीफ्स आहेत ते माझ्यासाठी खूपच जास्त इनवर्ड्स आणि खरं सांगायचं तर गजानन महाराज आणि माझं गाणं, या दोन्ही गोष्टी मला असं वाटतं की माझ्यासाठी स्पिरिच्युअली खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मी या 2 गोष्टींचं जास्त नाव घेईन. आणि वारीबद्दल सांगायचं झालं तर मी गेले नाही आहे कधी वारीला, पण जायची इच्छा मात्र खूप आहे. आणि आता या फिल्मच्या निमित्ताने तर म्हणजे खूप वारीबद्दल आम्ही बोलतोय, खूप ऐकतोय, खूप जास्त बघतोय, त्यामुळे तर आणखीनच जास्त इच्छा होते. आणि एक कॅरिंग फॉरवर्ड हिज पॉईंट, मला असं वाटतं की वारीमधले लोक कधीच आपण कसं ऐकत नाही की आम्हाला जावं लागतंच आहे किंवा आम्हाला गेलो नाही तर बापरे काय होईल यावर्षी, अशी कोणाच्या मनात ना भीती असते ना कोणाच्या मनात स्वार्थ असतो. ते फक्त प्रेमापोटी जात असतात. तर अशी भक्ती या चित्रपटात सुद्धा बघायला मिळेल जी फक्त प्रेमा थ्रूच वर्क होते. सो 19 जुलै 2024 ला आमचा चित्रपट येतोय डंका हरिनामाचा. फार रटाळ आणि तेच वाक्य की कृपया चित्रपटगृहात जाऊन बघा, पण तरीही आधी ट्रेलर पहा. ट्रेलर आवडला, यावंसं वाटलं तर नक्की.